नमस्कार, मी किरण. आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मी तुम्हाला म्हटलं तसं की आपण मुळावा येथे आलेलो आहोत आणि मुळाव्याचं दर्शन तुम्हाला घडवते व तुम्हाला देखील दाखवते की मुळाव्याची रेणुका देवी कशा आहे. तर चला तर आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. तर हे आहे आमचं उमरखेड आणि मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे जण गाडीमध्ये पेट्रोल टाकून आता मुळाव्याला जाण्यासाठी निघालो आहोत. तर आपलं हे उमरखेड कसं आहे ते बघा. आणि उमरखेडच्या जवळपास बरेचसे असे मंदिर आहेत जे खूप सुंदर आहेत बघण्यासाठी आणि भाविक तिथे जात असतात. परंतु खड्डे हा इथला खूप मोठा प्रश्न आहे, कारण का मंदिराला जावंसं वाटतं पण खड्ड्यांमुळे ते पॉसिबल होत नाही. तर आता आपण उमरखेडच्या बाहेर आलेलो आहोत आणि जवळपास एक 5 मिनिटं झालेली असतील आपल्याला. आपण चालतच आहोत. आपण मुळाव्याला जाणार आहोत हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर हा आता रोड आहे तो चांगला आहे व थोडासा खराब आहे जो मागं गेलेला आहे. तर आता आपण इथून जाऊयात आणि आजूबाजूला दोन्ही बाजूला शेती आहे. तर मुळाव्याला जाण्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला पुसद रोडने जावं लागतं. आणि हा आहे पुसद रोड. जवळपास एक 25 ते 30 किलोमीटर इतक्या अंतरावरती हे मंदिर असेल. तर आपण याआधी देखील याच रोडवरील एक मंदिर पाहिलं होतं. आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ देखील आहे, अंबाळी या गावचं, जिथे दत्तगुरूंचं खूप छान असं मंदिर आहे. तर आपण तिथे गेलो होतो आणि हा बघा तिथला हा फाटा आहे, म्हणजे अंबाळीला जाण्यासाठीचा. आपण जेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा इथला रस्ते खूप खराब होते, परंतु आता इथला रोड करणं चालू झालेलं आहे, खडी वगैरे टाकून झालेली आहे व बऱ्यापैकी चांगला रस्ता झालेला आहे आता त्याचा. तुम्ही जर अंबाळीचा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो देखील व्हिडिओ पहा. खूप छान असं ते दत्तगुरूंचं मंदिर आहे. आता ही जी आहे ती चिक्कूची बाग आहे आणि इथे जे फळवाले दिसले होते ते 12 महिने इथं फळ विकतात. आणि इथे आहे ना, हे बघा, गाई आणि म्हणजे गाई बैल बांधण्यासाठी यांनी खूप छान असं रस्त्याच्या कडेला लाकडं बांधून जागा केलेली आहे. तिथे ते गाई बैल बांधतात. आपण जेव्हा येताना मी व्हिडिओची क्लिप लावलेली आहे तेव्हा तुम्हाला दिसेल की ते बैल आणि गाई कसे बांधतात. तर खूप छान प्रकारे त्यांनी ती गाई आणि बैल बांधण्यासाठी सोय केलेली आहे. तर या साईडला जायचं आहे ते पुसद रोड आहे. पुसद इथून 30 किलोमीटर आहे, पण आपल्याला आता सरळ या रस्त्याने मुळाव्या मार्गेला जायचं आहे. पण इथून रस्ता आपल्याला खूप बेकार लागतो, म्हणजे खड्डेच खड्डे रस्त्यानं आहेत. रस्ता हा तुम्हाला म्हटलं जसं की या रस्त्याला सर्व खड्डेच खड्डे आहेत, पण खडी वगैरे इथं आणून टाकलेली आहे. बहुतेक या रस्त्याचं काम लवकरात लवकर पार पडेल व मुळाव्याच्या दर्शनासाठी किंवा या रोडने जे काही लोक जाणार आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता खूप छान स्थितीमध्ये होईल. परंतु सध्या तरी या रस्त्याला खूप सारे खड्डे आहेत. भले मोठमोठाले खड्डे असल्यामुळे देवस्थान किती जरी चांगले असले तरी जाण्यासाठी खूप अडचण होते. या खड्ड्यांमुळे आपली गाडी देखील बंद पडलेली होती. किक मारून मारून आपल्या गाडीला चालू करायला लागलं. तर कशी बशी आता आपली गाडी चालू झाली. आता आपण पुन्हा जाऊयात याच रस्त्यात. तर तो समोर जो दिसतोय मगाशी मी तुम्हाला दाखवला तो साखर कारखाना आहे. इथून थोडा जवळ आहे बघा. इथून पूर्ण साखर कारखाना आपल्याला दिसतोय. आपली गाडी या खड्ड्यांमुळे बंद पडली पण पुन्हा चालू झाली. नवरात्रमध्ये या रस्त्यानेच म्हणजे की उमरखेडपासून किंवा आजूबाजूच्या गावावरून
लोक पायी मंदिराकडे जातात, मुळाव्याकडे जातात. तर खूप श्रद्धेने या मंदिराला मानलं जातं. त्याच्यामुळे त्यांना पायी वारी करणं म्हणजे चेष्टा नाही, कारण का 25 ते 30 किलोमीटर इतकं अंतर याचं आहे. तरी देखील लोक भाविक चालत चालत इथून जात असतात. तर हेच आहे ते मुळावा हे गाव. तर आता आपण मुळावा या गावात आलेलो आहोत आणि जायचा जो रस्ता आहे तो छोटासाच रस्ता आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कन्फ्यूज होतं रस्त्यावरून की कुठल्या साईडला जायचं, पण एक इथं झाड आहे पिंपळाचं, तिथून आतमध्ये वळायचं आहे. वस्तीमध्येच हे मंदिर आहे. चढायचं. तर इथे चप्पल काढून आता आपण मंदिरामध्ये चाललोय. तर या पायऱ्या चढून आता आपल्याला वरती जायचंय. आणि आजूबाजूला गाव आहे हे. तुम्हाला मी मगाशी म्हटलंय तसं की नवरात्रमध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तुम्हाला म्हटलं तसं की आपण मुळावा येथे आलेलो आहोत आणि मुळाव्याचं दर्शन तुम्हाला घडवते व तुम्हाला देखील दाखवते की मुळाव्याची रेणुका देवी कशा आहे. तर चला तर आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. आता आपण पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत आणि इथेच आता आतमध्ये जावं लागतं या दारातून. तर सर्वात पहिले मी मंदिराच्या आतमध्ये जाते व रेणुका मातेचं दर्शन घेते व तुम्हाला देखील मंदिर आतून कसं आहे हे दाखवते. या मंदिरामध्ये ना रेणुका मातेचा वास आहे आणि हे मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये मुळावा या गावामध्ये आहे. हे मंदिर जे आहे इथे नवरात्रमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. खूप लोक श्रद्धेने या देवीला येत असतात, कारण का ही देवी इच्छा पूर्ण करणारी, मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे. आणि इथेच ना रेणुका देवीच्याच बाजूला भवानी, तुळजाभवानीचं देखील मंदिर आहे आणि इथे देखील आता मी दर्शन घेते. हे देखील मंदिर म्हणजे त्याच्या बाजूलाच आहे, रेणुका देवीच्याच बाजूला तुळजाभवानीचं देखील आहे. आता माझं दर्शन घेऊन झालंय आणि मी आता जाण्यासाठी निघते. तर तुम्हाला जर प्रदक्षिणा घालायच्या असतील तर बाजूलाच हे जे गेट आहे तर इथून जावं लागतं आणि प्रदक्षिणा घालावी लागते. म्हणजे दुसऱ्या साईडने यायचा रस्ता आहे ते गेट बंद केलेलं आहे, त्यामुळे मी मंदिराला काही प्रदक्षिणा घालणार नाही आहे. नवरात्रमध्ये ना इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा असते, त्याच्यामुळे खूप गर्दी असते या देवीला आणि जवळपास 9 दिवस इथे खूप गजबजून हे मंदिर असतं. तर हे आहे ते दुसरं गेट, हे बंद आहे, त्याच्यामुळे आज आपण प्रदक्षिणा घालणार नाही आहे. तर इथे आपल्याला त्या आजोबांनी प्रसाद देखील दिलेला आहे आणि आपण देवाला देखील हाच प्रसाद घेऊन गेलेलो होतो. माझं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मी आता मंदिराच्या बाहेर आलेले आहे.
तर बाहेरून किती सुंदर असा हा परिसर दिसतोय बघा. खूप उंचावरती हे मंदिर असल्यामुळं कसं येथील सर्व घरं वगैरे दिसतात. आता मी या पायऱ्या उतरून खाली आले आणि खाली आल्यावरती इथे ही विहीर आहे, पण मी काय जवळून शूट केलं नाही. खूप घाण होती त्या विहिरीमध्ये. माझं आता दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा उमरखेडला आपल्या घरी. मला तर मुळावेच्या रेणुका देवीचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व पुन्हा असेच व्हिडिओ बघायला आवडतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.